6 ते 24 महिन्याच्या पोरासाठी पौष्टिक पावडर याच्यावरील पाककृतीच्या या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण पौष्टिक पावडरीच्या वेगवेगळ्या पाककृती शिकणार आहे. ॲम्लेस पावडर, बियाण्याची पावडर आणि मनुक्याची पावडर, कडधान्याची पावडर, कढीपत्त्याची पावडर आणि शेवग्याच्या पानाची पावडर. आणि पौष्टिक पावडर ह्यात ज्या लय कष्ट न घेता घरी बनवता येतात. या पावडरीमध्ये पोषक तत्व असतात जे बारीक पोरांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी मदत करतात. पोर 6 महिन्याचा झाल्यावर तिला या पावडरी द्यायची शिफारस केली जातात. जेव्हा कधी पोराला कंची पण पावडर दिल्या जातात. पोराच्या जेवणात याचा सतत 3 नाहीतर 4 दिवस समावेश करावा. 3 नाहीतर 4 दिवसांनी पोराला नवीन पावडर द्यावा. या 2 पावडरी मिसळून जाऊ शकतात, पण दोन्ही पावडरी वेगवेगळी वापरल्या पाहिजेत आणि पोराला कंचाही वावडा नसावा, जसा की तोंडावर आणि अंगावर पुळ्या किंवा सूज नको यायला. जेव्हा कधी मनुकासारखा वावडा असलेल्या वस्तूची कंचीही पावडर पोराला दिली जाते तेव्हा थोड्या प्रमाणात सुरुवात करा, जसा चमच्याच्या टोकापासून. पण 10 मिनिटं थांबा आणि नंतर वज पोराला खायला द्या. जोपर्यंत त्या पोर वर्षाचं होत नाही तोवर त्याच्या जेवणात मीठ घालायचा नाही. तसाच पोर 2 वर्षाचा होई तोवर साखर आणि गूळ वापर करायचा नाही. आता ही पौष्टिक पावडर घरी कशी बनवायची ते समजून घेऊ. पण त्याआधी ध्यानात ठेवा, या ट्युटोरियलमध्ये पाककृती खालील पद्धती वापरून बनवल्या आहेत. भिजवून, भुजून, मोड आणून आणि शिजवून. स्वयंपाकामध्ये खालीलपैकी एक किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा समावेश असू शकतो. कोरडा भाजणा, उमवणा आणि उकळवणा. या समध्या पद्धतीमुळे अन्नातील फायटेस आणि ऑक्सलेट्स कमी होतात, जे अन्नातून खनिज शोषण्यास मदत करतात आणि अन्नातून पोषक तत्वाचं शोषण सुधारत. आता आपल्या पहिल्या पाककृतीपासून सुरुवात करू, ॲम्लेस पावडर. पण त्याआधी आपण त्यापासून होणारा फायदा ह्याच्यावर चर्चा करूया. ॲम्लेस हा अन्न पचनासाठी आवश्यक असलेला एन्झाईम किंवा रसायन आहे. हे पोराच्या शरीरात मर्यादित प्रमाणात तयार होतात. ही पावडर लय प्रमाणात ॲम्लेस तयार करतात आणि ज्या अन्नामध्ये त्या घातल्या जाताय त्यापासून पोषक घटक आणि शोषण वाढताय. अशा प्रकारे ॲम्लेसने समृद्ध पीठ किंवा ॲम्लेस पावडर पोराला द्यावा. ॲम्लेस पावडरची पाककृती समजून घेऊ. ॲम्लेस पावडर बनवण्यासाठी लागणारा सामान आहे: अर्धा कप गहू, अर्धा कप हिरवा मूग आणि अर्धा कप नाचणी. प्रथम समधी समान वेगवेगळ्या पाण्यात अंदाजे 10 तास भिजत ठेवू. भिजवल्याने सामानाची आर्द्रता सुधारते. 10 तासानंतर समधी समान काढून घ्या. गाळणीत ठेवा आणि सर्व पाणी काढून टाका. नंतर साफ आणि कोरड्या सुती कापडात एक सर्व सामान बांधा. त्यात मोड येईल तो परत बाजूला ठेवा. या प्रक्रियेला मोड येणं म्हणतात. ध्यानात ठेवा की काही गोष्टींना जास्त वेळ लागल आणि काहींना मोड यायला कमी वेळ लागतो. इथं नाचणीला इतर पदार्थापेक्षा जास्त वेळ लागतो. मोड आल्यानंतर 1-2 दिवस उन्हात वाळवा. वाळल्यानंतर समधे पदार्थ पूर्ण कोरडा होईपर्यंत जाळावर भुजून घ्या. ध्यानात ठेवा, भाजताना सारखा हलवत राहणं आवश्यक आहे. पुढं साख हाताने घासून समधे सामानाची साली वेगवेगळ्या करा. साल काढून टाकल्यानंतर समध्या सामान मिसळा. आता मिक्सरने या मिश्रणाची पावडर बनवा आणि ॲम्लेस पावडर तयार आहे. ही ॲम्लेस पावडर हवाबंद डिब्यात साठवा. आपण स्वयंपाक करण्याआधी 1 चमचा ॲम्लेस पावडर पोराच्या वेगवेगळ्या जेवणात घालू शकतो, जसे घट्ट वरण, भाजीचा कालवण आणि खिचडी. नाहीतर तुम्हाला ॲम्लेस पावडरच्या खिचडी देखील बनवू शकता.
1 चमचा ॲम्लेस पावडर अंदाजे 18 कॅलरीज आणि 0.6 ग्रॅम प्रथिन देत आहे. ॲम्लेस पावडर मध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहे न ज्यामुळे ते पोरासाठी चांगला बनताय. त्यामुळे अन्नाचा जडपणा कमी होतो. त्यामुळे पोराच्या जेवणात लय ॲम्लेस पावडर घालू शकतात. कारण त्या पोराच्या अन्नातील जाडी कमी करून त्याला पोषक बनवतात. पुढं आपण बियाच्या पावडरची कृती शिकू. ही पावडर झिंक, फायबर, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमनं पूर्ण आहे. हे पोषक घटक हाडाच्या विकासात आणि पोराची ताकद वाढवण्यात मदत करतात. तसाच ही पावडर चांगल्या चरबीचा स्रोत आहे जी पोराच्या मेंदूच्या विकासाला मदत करतात. ही पावडर बनवण्यासाठी 3 वेगवेगळ्या बिया लागतात. अर्धा कप काळं तीळ, अर्धा कप जवस आणि अर्धा कप कच्चा भोपळ्याचा बिया. एक एक करून समद्या बिया कमी इस्तवर अंदाजे 4 ते 5 मिनिटं भुजून घ्या. गार झाल्यावर समद्या भुजलेल्या पदार्थाची पावडर बनवा. ही पावडर हवाबंद बरणीत ठेवा. या पावडरचा 1 चमचा पोराच्या जेवणात शिजवण्याआधी घाला. यापासून अंदाजे 30 कॅलरीज आणि 2.7 ग्रॅम प्रोटीन मिळतात. आपली पुढची पाककृती आहे मनुका आणि बियांची पावडर. ही पावडर झिंक, मॅग्नेशियम, लोह इत्यादी खनिजांनी भरलेली आहे. ही खनिजे लाल रक्तपेशी निर्माण करण्यासाठी महत्वाची असतात. तशीच ही पावडर चांगल्या चरबीचं स्रोत आहे जी पोराच्या मेंदूच्या विकासास मदत करतात. मनुका आणि बियांची पावडर बनवण्यासाठी लागणारं सामान आहेत. अर्धा कप शेंगदाणा, अर्धा कप सुकं खोबऱ्याचं तुकडं, अर्धा कप जवस आणि अर्धा कप काळा तीळ. कृती एक एक करून समद्या बिया आणि मनुका बारीक येऊस्तवर अंदाजे 4 ते 6 मिनिटं भुजून घ्या. नंतर पाट्यावर किंवा मिक्सरवर समद्या भुजलेल्या बियांची पावडर बनवा. ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. या पावडरचा 1 चमचा स्वयंपाक करण्याआधी पोराच्या जेवणात घालू शकतो. यातून अंदाजे 28 कॅलरीज आणि 0.9 ग्रॅम प्रोटीन मिळतात. आता आपण कडधान्याच्या पावडरची कृती शिकणार आहे. या पावडर मध्ये लय पोटॅशियम असते, प्रथिन, फोलेट, मॅग्नेशियम इतर. हे पोषक घटक हाडांच्या विकासात मदत करतात आणि पोराची ताकद सुधारतात. ते आपल्या अंगातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कडधान्याची पावडर बनवण्यासाठी लागणारं सामान अर्धा कप हिरवा मूग, अर्धा कप सुका हिरवा वाटाणा, अर्धा कप कबुली चना आणि अर्धा कप मटकी. पहिले तर समद्या वस्तू 10 तास पाण्यात वेगवेगळ्या भिजवा. भिजल्यानं त्या वस्तूची आर्द्रता सुधारतील. 10 तासानंतर समद्या काढून घ्या. चाळणीत ठेवा आणि त्यामध्ये समध पाणी काढून घ्या. नंतर एक एक करून समध कडधान्य साफ आणि कोरड्या सुती कापडात बांधा. त्यांनी मोड येईपर्यंत बाजूला ठेवा. या पूर्ण क्रियेला मोड आणणे म्हणतात. कृपया ध्यानात ठेवा, आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे समध घटक मोड येण्याच्या टाइमला वेगवेगळ्या असतात. मोड आल्यानंतर 1-2 दिवस उन्हात वाळवा. नंतर समद्या कडधान्ये मध्यम येऊस्तर पूर्ण कोरडं होईपर्यंत भुजून घ्या. भुजताना सारखं हलवत राहणे आवश्यक आहे. त्यामुळं या सर्व वस्तू जळणार नाहीत. भुजून घेतल्यानंतर साफ हातानं चोळून समद्या वाळलेल्या कडधान्याचा साली काढाव्यात. आता समद कडधान्य एकत्र बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. या पावडरीचे 2 चमचा स्वयंपाक करत्याने पोराच्या जेवणात मिसळा. या पावडरचा 2 चमचा अंदाज 33 कॅलरीज आणि 1.8 ग्रॅम प्रथिन देतात. पुढं आपण कढीपत्त्याची पावडर बनवण्याची कृती शिकूया. कढीपत्त्यात फायबर, लोह, कॅल्शियम आणि क जीवनसत्व समृद्ध आहे. हे समद पोराक पचन आणि दाताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. तसंच ते पोराची प्रतिकार शक्ती वाढवतात. ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे हाय कढीपत्ता. कढीपत्ता साफ पाण्यात धुवून घ्या.
ते सावलीत सुकून द्या. नंतर या वाळलेल्या कढीपत्त्याची पावडर बनवा आणि ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. या पावडरीचा पाव चमचा अन्न शिजण्याआधी पोराच्या जेवणात घालता येतो. ते अंदाजे 9 मिलीग्रॅम कॅल्शियम देतात. पुढे शिकूया शेवग्याच्या पानांची पावडर कशी बनवायची. या पावडरमध्ये कॅल्शियम, लोह, क जीवनसत्व, अ जीवनसत्व, प्रथिन आणि सल्फर चांगल्या प्रमाणात असतात. ही पोषक तत्व हिरड्याच्या विकासासाठी आणि पोराच्या निरोगी डोळ्यांसाठी आवश्यक असतात. ते संसर्ग विरुद्ध लढतात आणि पोराची शक्ती सुधारतात. ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला लागतात शेवग्याची पानं. पहिलं समद्या शेवग्याची पानं साफ पाण्यात पूर्ण नीट धुवा. ही पानं सावलीत वाळवा. आता या वाळलेल्या पानांची पावडर बनवा आणि ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. पाव चमचा ही पावडर अन्न शिजण्याआधी पोराच्या अन्नात घाला. ती अंदाजे 5 मिलीग्राम कॅल्शियम देतात. याशिवाय पुढं या गोष्टी नेहमी ध्यानात ठेवा. कढीपत्त्याची पावडर आणि शेवग्याच्या पानाची पावडर कॅल्शियमने समृद्ध असल्यानं अन्नाबरोबर द्यावी. जसं भुजलेलं काळं तीळ, मोड आलेला काबुली चणा, मोड आलेला हरभरा इतर. पोर 9 महिन्याचा झाल्यावर ही पावडर दह्याबरोबर देतात. तर मग या पावडरीच्या पाककृती बनविण्यासाठी कुणीही स्थानिक आणि हंगामी मनुका, बियाणे आणि कडधान्य वापरावीत. तुमच्या पोराच्या प्रत्येक जेवणात ही पावडर टाकायला विसरू नका आणि प्रत्येक पावडरी अन्न शिजवण्याआधी टाकणं गरजेचं आहे, कारण जेवणाबरोबर शिजतानी गरज आहे. यासह आपण ट्युटोरियलच्या शेवटकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.